आज आपल्याकडे देशातील एक अत्यंत महत्त्वाचे पाहुणे आलेले आहेत आणि देशातील यासाठी मी म्हणेल ते एक चळवळीतले सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत आणि खरं रेवंतांना ह्यांची लोकप्रियता तेलंगणामध्ये काय आहे हे प्रत्यक्षपणे जेव्हा आपण तिथे पोचतो आणि रस्त्यावर असणाऱ्या पायी चालणाऱ्या माणसापासून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून ते तिथल्या शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय व्यक्तीपासून ते एका उद्योगपतीपर्यंत जरी आपण विचारलं रेवंतांना काय चीज आहे तर रेवंतांना हे एक चमत्कार आहे तेलंगणा राज्याचे आणि खरं गेले 10 वर्षांपासून आमचे त्यांचे संबंध ते प्रतिकूल परिस्थितीतनं सर्वसामान्य परिस्थितीतनं चळवळीतले कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांचं राजकारण केलं हळूहळू लोकांमध्ये लोकप्रियता मिळवत ते तेलंगणा राज्यातनं खासदार झाले आणि प्रचंड मोठी एक लाट त्यांनी उभी केली तेलंगणा राज्यामध्ये 2500 किलोमीटर ते स्वतः पायी चालले प्रत्येक गावापर्यंत पोहोचले लोकांपर्यंत पोहोचले आणि पायी चालल्यानंतर प्रचंड मोठ्या मताधिक्याने रेवंतांना या ठिकाणी तिथल्या जनतेने निवडून दिलं काँग्रेस पक्षाला निवडून दिलं आणि रेवंतांना हे तेलंगणाचे लोकांच्या मनातले हृदयातले मुख्यमंत्री झाले। इथं येण्यापूर्वी तेलुगू गाणं चालू होतं हे जे गाणं आहे ना तुम्हाला सुद्धा नाचावं असं वाटलं होतं बरोबर की नाही गाणं ऐकल्यानंतर हे गाणं तेलंगणामध्ये जर वाजवलं ना तर महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक लोक सगळे नाचतात एवढं क्रेज या गाण्यामुळे रेवंतांच्या बाबतीत या ठिकाणी निर्माण झाली होती त्या एका गाण्यावर अख्खं राज्य जिंकलं त्यांनी आणि म्हणून या ठिकाणी आज रेवंतांना आमची मैत्री गेले 10 वर्षापासून आणि ती फार घनिष्ठ जवळची आमची मैत्री आणि फार रेवंतांना मैं आपका मेरी पलूस कड़ेगांव की जनता की तरफ से तहे दिल से स्वागत करना चाहता हूँ सिर्फ मेरे प्यार के लिए आज आप महाराष्ट्र की चुनाव का आखिरी दिन का आखिरी असेंबली जो आपने चुना वो एक आपके छोटे भाई विश्वजीत कदम के लिए चुना है और मैं जानता हूँ इसकी अहमियत क्या है हमारा कॉन्स्टिट्यूंसी और हमारे सांगली जिला क्योंकि विशाल पाटिल जी भी यहाँ पे उपस्थित है हम तहे दिल से आपका धन्यवाद देना चाहेंगे पूरा आपका और हमारा रिश्ता ये जिंदगी रहेगा ये मैं कहना चाहूँगा। आपकी थोड़ी परमिशन लेते हो बाकी का भाषण थोड़ा मराठी में करना है विशाल पाटिल जी ने ओपनिंग किया है अभी मुझे और भी ठोकना है आता त्यांनी सुरुवात केली आहे ना विशालराव जरा जोरातच आणि म्हणून सुरुवातीच्या बॅट्समनने 5 ओव्हरच्या आत जर षटकार 30-50 रन T20 मध्ये करून टाकले की पुढच्या बॅट्समनला ते स्कोर मेंटेन करण्याचं दडपण येतं। आपल्या सर्वांना आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं कार्य चांगलं माहीत आहे। कदम साहेबांनी आणि आदरणीय मोहनराव कदम दादांनी या मतदारसंघातील गोरगरिबांचा आशीर्वाद घेऊन जे नातं सर्वसामान्य लोकांमध्ये गोरगरिबांमध्ये उभं केलं ह्याला तुम्ही सगळी मंडळी साक्षीदार आहात। कदम साहेबांचा जन्म कसा झाला किती प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं आयुष्यात किती त्यांना संघर्ष करावा लागला त्या संघर्षातून पायपीट करत शिरसगाव कुंडलचा प्रवास करून साताऱ्यापर्यंत पोहोचले कर्मवीर अण्णांच्या विचारांनी शिक्षण घेतलं आणि मग वयाच्या 16व्या वर्षी ट्रकमध्ये बसवून जे त्यांनी पुण्यासारख्या एका शहरात जाण्याचं धाडस केलं आणि वयाच्या 19व्या वर्षी 10x10 खोली भारतीय विद्यापीठाची स्थापना केली ह्याला तुम्ही सगळी मंडळी साक्षीदार आहात। अनेकांना आज सुद्धा हे ऐकताना थोडं सहज वाटतं पण तो 60च्या दशकातला काळ जेव्हा कुठेतरी प्रवास करायला साधनं नव्हती पतंगरावजी कदम साहेब आणि आम्हा कदम कुटुंबाच्या त्यावेळच्या परिस्थितीत कुणाचं आम्हाला आर्थिक पाठबळ नव्हतं राजकीय वरदास्त नव्हतं अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीसाठी मला साहेब म्हणायचे की आम्हा सगळ्या भावंडांना आठवड्यातनं एकदा अंड खायला मिळायचं ही आमची सोनसळची परिस्थिती होती कारण प्रत्येक भावाला एक दिवसाला एक अंड असं वाटून मिळायचं
हे खरं साहेबांच्या तोंडून मी जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच मला लक्षात आलं की दुष्काळाची झळ काय असते. सर्वसामान्य परिस्थितीत ज्या गावांना साधनं नाहीत, ज्या पार्श्वभूमीत साधनं नाहीत, त्या या ठिकाणी परिस्थिती काय असते. आमचे मित्र आहेत, बँगलोर शहराचे आमदार आहेत प्रियकृष्णजी, त्यांचं मी स्वागत करतो. आप याही बेटे प्रियकृष्ण भाई. या ठिकाणी नुकतेच ते तिसऱ्यांदा म्हणजे बँगलोर कर्नाटकातले वयाच्या 26व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आलेत. आता ते बँगलोर शहरातनं तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. कदम साहेबांच्या त्या सर्व काळाची आठवण 70 आणि 80 ओलांडलेल्या अनेक लोकांना इथं होत असते. आणि त्या काळात खरं परिस्थिती ही संघर्षाचीच होती. दुष्काळ, शेतीतनं उत्पन्न नाही. तात्या आणि आमच्या आजी दिवस रात्र कष्ट करायचे. जशी परिस्थिती कडेगावातल्या त्या काळातल्या काही शेतकऱ्यांची असेल, कडेगाव तालुक्यातली इतर गावातील काही त्या काळातल्या शेतकऱ्यांची असेल, तशाहून कदाचित बिकट ही तात्यांची आजींची होती. हे सगळं परिस्थितीवर मात करण्याचा निर्णय हा पतंगरावजी कदम साहेबांनी मोठ्या जिद्दीने घेतला. त्यांच्या जिद्द होती, एक गोरगरिबांची सेवा करण्याची महत्वाकांक्षा होती. आणि म्हणून साहेबांनी शैक्षणिक प्रवास सुरू केला. तिथून हळूहळू लोकांचा आशीर्वाद घेत भारतीय विद्यापीठाचं कामकाज हे विटापर्यंत आणत पुन्हा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात ग्रामीण भागात पसरवलं. आणि बाह्य परीक्षा, स्पर्धा परीक्षा सुरू केल्या होत्या. तत्पासून पुन्हा दादाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सोनसरच्या सरपंच पदापासून ते पुन्हा खानापूर तालुक्यातल्या पंचायत समिती सदस्यपर्यंत आणि मग जवळजवळ 35 वर्ष सलग जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून त्यांनी या तालुक्यातल्या लोकांची सेवा करण्याचं काम केलं. या तालुक्यातल्या प्रत्येक गावातील घरातील व्यक्तीशी नातं जोडण्याचं काम दादांनी केलं. साहेबांचा खरा जीव हा पलूस कडेगावच्या मातीत अडकलेला होता. या परिसरातला दुष्काळाचा प्रश्न मिटायला पाहिजे. कृष्णेचं पाणी हे सिंचन योजनेच्या माध्यमातून या घाट माथ्यावर आणलं पाहिजे, हे साहेबांची तळमळ सातत्याने असायची. 365 दिवस 24 तास साहेब याचा विचार करायचे. हे विचार करत असताना साहेबांचं वाचनही होतं. सातत्याने यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांबरोबर, यशवंतराव मोहितेंसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांबरोबर साहेबांचं सहवास होता. आणि त्यातनं साहेबांना लक्षात आलं की यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केला होता की खानापूर तालुक्यातला हा दुष्काळाचा प्रश्न मिटला पाहिजे. साहेबांनी ते मनात जिद्द ठेवली पाहिजे की लोकांचा या परिसरातला प्रपंच संसार आपल्याला उभा करायचा असेल तर इथं पाणी आणण्याशिवाय गत्यंतर नाही. 85ला साहेब तुमच्या आशीर्वादाने सिंहवाय चिन्हावर आमदार झाले. पुन्हा 1990ला काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर आमदार झाले, राज्यात मंत्री झाले. त्यांच्याकडे साले शिक्षण पाटबंधारे मंत्रीपद मिळालं आणि मंत्रीचा कार्यकाल असताना त्यांनी खऱ्या अर्थाने ताकारी टेंबूची संकल्पना रोवली, मुहूर्तमेढ केली आणि त्याला नीती देण्याची सुरुवात केली. अरे साहेब आमदार होते 85ला, साहेब 90ला आमदार होते. साहेब सभागृहामध्ये ताकारी टेंबूच्या बाबतीत भाषणं करायचे. त्याला RR पाटील साक्षीला आहेत. स्वर्गीय अनिल भाऊ 1990 ते 95 ते आमदार होते, त्याला अनिल भाऊ साक्षीला होते. साहेबांनी काय काय ह्या ठिकाणी काम केली हे त्या काळातल्या सर्व शासकीय अधिकारी आणि त्या काळातले असणारे त्या विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री साक्षीला आहेत. हे सगळं कुठंतरी रेकॉर्डवर आहे. 1999 पासून ह्या ठिकाणी पुन्हा साहेबांना तुम्ही हाताच्या पंजात निवडून दिलं. उद्योग, सहकार, जलसंधारण ह्या ठिकाणी जी काही महसूल वने खातं मिळाली त्यातून साहेबांनी पलूस कडेगाव तालुक्याची नव्याने निर्मिती करत चौफेर असा विकास घडवून आणला. सहकाराचं जाळं केलं. कडेगावची सागरेश्वर सहकारी सूतगिरणी असेल, पलूस येथील कृष्णा मागासवर्गीय समाजातील बांधवांकरता सूतगिरणी असेल आणि सोनिरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना असेल, या सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांना आणि तरुण पिढीला बळ कसा मिळेल, या परिसरातील असणाऱ्या कुटुंबांचं संसार, प्रपंच संसार या ठिकाणी कसा चांगला चालेल, हा विचार सातत्याने पतंगरावजी कदम साहेबांच्या मनामध्ये होता. सागरेश्वर सहकारी सूतगिरणी या ठिकाणी आज उत्तम चालवली. या ठिकाणी शांताराम बापू आज त्याचं आज चांगल्या पद्धतीने कामकाज बघतायत.
पलूसला मागासवर्गीय बांधवांकरता त्या ठिकाणी आज ती मागासवर्गीय सूतगिरणी उत्तम चालवली. आज त्याचं कामकाज चालू आहे. आज आपल्या ठिकाणी इतर काही सूतगिरण्या उभा राहण्याचा प्रयत्न केलं, ते कुठं काय अवस्था आहे त्यांची तुम्हाला माहिती. नुसतं आम्ही तो बिल्डिंगचा सापळा हा गेले 20 वर्ष आम्ही बघतोय. आणि म्हणून या ठिकाणी आज सहकारी कारखाना उभा केला. तो कारखाना 3,500 टनाचा होता, तो 5,000, 7,000, 10,000 टनावर नेला. आज या कारखान्याचे संचालक म्हणून मी आणि बापू काम करत असताना मोठ्या अभिमानाने मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की महाराष्ट्रातला आणि हिंदुस्थानाला सहकारी तत्वावर चालणारा सर्वात उच्चांकी दर देण्याचा कारखाना हा म्हणून उल्लेख त्याचा केला जातो. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने चालू आहे. साहेबांनी जलसंधारणामार्फत पलूस तालुक्यातले शारपडीचा प्रश्न संपवला. पलूसची MIDC मोठी केली. कडेगावमध्ये MIDC या ठिकाणी निर्माण केली. आपल्या या कडेगाव शहरामध्ये स्त्री शिक्षणाचं एक मोठं संकुल उभं 1990 सालापासून केलं. या मतदारसंघात ताकारी टेंबूचं पाणी आणण्यासाठी साहेब 1999 ते 14 पर्यंत सातत्याने प्रत्येक कॅबिनेट मीटिंगमध्ये आवाज उठवायचे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा एकदा उल्लेख केला होता की जेव्हा पतंगरावजी कदम साहेब कॅबिनेटमध्ये बोलायचे तेव्हा आम्ही सगळे आपापसात चर्चा करायचो की बघा आता हे फक्त टाकारी टेंबूवर बोलणार आणि आपल्यातनं पैसे घेऊन जाणार. हे साहेबांचं काम होतं. प्रत्येक कॅबिनेटमधनं या 2 सिंचन योजनेसाठी या ठिकाणी पैसा आणायचा. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, ऑन रेकॉर्डवर मी बोलतोय, ऑन रेकॉर्डवर, या टेंबू योजनेसाठी जर कुणी निधी आणला असेल तर 95% अधिक निधी हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी आणलाय. बाकीचे नुसतं बोलतात. 25 वर्ष खोटं बोलण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे. दुर्दैवाने आमच्यातल्या काही माणसांना ते पचलं आणि या ठिकाणी ते खोटं रेटलं गेलं. मी आज उघडपणे माझा सवाल आहे, तुम्ही काय केलं सांगा मला. कुठं 95 ते 99 मध्ये कुठला रेकॉर्ड आहे तुमच्याकडे? विधानसभेत आवाज उठवा लागतो. मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न मांडायचे असतील, महाराष्ट्राच्या सरकारचं लक्ष वेधायचं असेल तर विधानसभेमध्ये आवाज उठवा लागतो, भाषणं करावी लागतात. अरे सरकारच्या सचिवांकडे जावं लागतं, मंत्र्यांकडे जावं लागतं, मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं. नुसतं बोलता एक तरी पुरावा हिम्मत असेल त्या कडेगावच्या लोकांना कधीतरी दाखवा आणि मग या ठिकाणी बोला की तुमचा टेंबूशी काय संबंध आहे. पण ती हिम्मत 25 वर्षात झाली नाही. आम्हालाही काय वाटतं, अरे काय चाललंय, आम्ही शांत आहोत, आम्ही आमचं काम आमच्या या संस्कारातनं नुसतं लोकांसमोर मांडत आहोत, म्हणजे तुम्ही खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. आज या ठिकाणी आपण साक्षी अहो साहेब होते ना 99 पासून 14 पर्यंत मंत्री का नव्हते? साहेबांचा दबदबा किती होता. अरे दबदबा मंत्रिमंडळात किती होता ह्याचा साधा उदाहरण तुम्हाला द्यायचं होतं की कडेगाव तालुक्यात जेव्हा अतिवृष्टी झाला आणि दुष्काळी झाला त्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचं काम हे पतंगरावजी कदम साहेबांनी केलं. हा साहेबांचा दबदबा होता. लागेल ती मदत सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे ही पतंगरावजी कदम साहेबांची एक नीती होती. आणि म्हणून भारत पाटणकर साहेबांनी काही गोष्टींचा उल्लेख केला. मला आपल्याला सांगायचं आहे की जर या मतदारसंघाचा इतिहास आपण पाहिलात की ज्या वेळेस आपण सगळे लोक काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहात तेव्हा कदम कुटुंबाच्या रूपाने काँग्रेस पक्षाने या मातीला मंत्रीपद दिलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे मंत्रीपद एका व्यक्तीचं नव्हतं. हे मंत्रीपद ह्या मतदारसंघातल्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांचं आहे, कार्यकर्त्यांचं आहे, आमच्या माता भगिनींचं. ही भावना मनामध्ये ठेवून पतंगरावजी कदम साहेब आयुष्यभर काम करत राहिले. हीच भावना मनामध्ये ठेवून मला जे काय 2-2.25 वर्ष मिळाले ती भावना ठेवून मीही काम करत राहिलो. 18ला साहेबांचं दुःखद निधन झालं. तुम्ही सगळ्यांनी मला पदरात घेतलं, सांभाळलं, भरभरून प्रेम तुम्ही मला दिलं. मी सोनसळा, मी दादा, आम्ही कदम कुटुंबातली सदस्य बसायचो. हजारोने लोक भेटायला यायची. आमच्या डोळ्यातले अश्रू पाहायचे पण त्यांच्या डोळ्यातही अश्रू असायचा. लोकांना जुन्या आठवणी यायच्या. कोण सांगायचं माझ्या मुलीला साहेबांनी शिक्षण दिलं,
कोण म्हणायचं माझ्या मुलाला शिक्षण दिलं, कोण म्हणायचं माझी मुलगी आजारी होती भारतीय हॉस्पिटलला 2 लाख कदम साहेबांनी असेच माफ करून टाकले, कोण म्हणायचं माझ्या गावापर्यंत माझ्या शेतापर्यंत कदम साहेबांनी पाणी पोचवलं. हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे. नंतर मला माझ्या जबाबदारीचा भान झाला, म्हणून आपण त्यावेळेस 2018 काय सांगितलं, साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी. 2019ला या ठिकाणी साहेबांच्या माघारी माझी जबाबदारी म्हणून मी काम करायला लागलो. पुन्हा या ठिकाणी पूर पलूस तालुक्यामध्ये आला. पुरामध्ये मी किती जीव ओतून काम केलं हे तिथं कृष्णा नदी काठ असणाऱ्या प्रत्येक गावातल्या, प्रत्येक कुटुंबातल्या, प्रत्येक जाती धर्मातल्या, प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला माहिती. अरे या ठिकाणी तिथं 35,000 लोकांच्या, आमच्या माता भगिनींचे, गोरगरिबांचे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. ती व्यवस्था करत असताना कुठं जनावरांचे चारा असेल त्याची व्यवस्था केली. 25 दिवसाकरता कुठं हॉस्पिटल डॉक्टरची औषधाची व्यवस्था असेल ती केली. आणि या ठिकाणी तुम्ही सुद्धा होता. तुमचं तर वय माझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठं आहे. 2004च्या पुरात नाही, 2019च्या पुरात नाही. अर्ध्या फुटाच्या पाणीत पाऊल ठेवलं नाही. हे भाषण कडेगावमध्ये करायचं. आम्ही सुद्धा पुरात काम केलं, आम्ही फोटो काढले नाही. आले का तिथं आल्याशिवाय फोटो निघा शकतो वय, तेवढं तरी डोकं पाहिजे. आणि मला म्हणायचं असं, तुम्ही कारखाने 2-2 चालवता, मदत करण्याची भावना जर असेल ना मनापासून, लोकांची सेवा करण्याची, तर त्याला पैसा लागत नाही हो, त्याला दानत लागते. लक्षात ठेवलं पाहिजे. ही दानत कधी तुमच्या कुटुंबामध्ये नव्हती, म्हणून तुम्ही हजारो कडेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर तुमचा बोजा चढवला. म्हणून कधी ऊसाची बिलं वेळेत दिली नाही, कधी तुम्ही कामगारांचे पगार थकवले. 4 महिन्यात एकदा पगार आहे ना तुमची शिक्षण संस्था नवी मुंबईमध्ये. कधी कडेगाव तालुक्यातले एका कार्यकर्त्यांनी उभा राहून सांगावं की मला तिथं ऍडमिशन दिलं, मला तिथं फी सवलत दिली, असं तुम्ही या ठिकाणी सांगा. माझ्याकडे एक 500 मुलांची यादी आहे कडेगाव तालुक्यातली, फक्त पलूसची अजून काढलीच नाही. जी गोर गरीब सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहेत, जी पोरं बाळं मुली आहेत, जी या ठिकाणी शिकली, ज्यांना आधार कदम कुटुंबांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिलं, आज ते कडेगाव पलूसचा मान या महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंचवण्याचं काम करतायत. आम्ही या ठिकाणी आज हे सगळं केलं. आरोग्य, शिक्षण, सहकार या सगळ्या क्षेत्रात लोकांना मदत करण्याचं काम केलं. आणि म्हणून या ठिकाणी आता स्वतःचं कर्तृत्व काही सांगू शकत नाही, नुसतं टीका करायची. कुणाला तरी बोलवायचं, कुणाला बोलवलं, प्रमोद सावंत म्हणे गोवा आले का, त्यांचा जेवढा विधानसभा मतदारसंघ आहे तेवढा आमचा जिल्हा परिषद गट आहे. होय विशाल दादा, खरं 22,000 मतांचा एक विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद गट आपला तेवढाच. बरोबर आहे. मला तिथं निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. मी होतो, बंटी पाटील होते, बाळासाहेब थोरात होते, यशोमती ठाकूर होते. आम्हाला एक जिल्हा दिला होता, तिथं नॉर्थ गोवामध्ये मला ती जबाबदारी दिली होती. आणि आपल्यापैकी काही लोकांना माहीत नसेल, तिथं मराठा समाज बराच आहे. आणि विश्वजित कदम, पतंगरावजी कदमांचा मुलगा, बिनविरोध 1,62,000 तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं, राज्यमंत्री म्हणून तिथं फिरत होतो अनेक गावांमध्ये. छत्रपती शिवाजी राजांचे पुतळे सुद्धा अनेक गावांमध्ये, त्यांना अभिवादन करत फिरत होतो. लोक भेटत होती, 200-300 लोक जमायची. माझं मला कळना, चाहे कुठं सांगलीत फिरतोय का गोव्यात फिरायला लागलोय. आणि माणसं भेटायला लागली. मग त्यांना वाटलं ह्यांनी काहीतरी पैसे आणून मला आले. काय तुम्हाला पाडायला मी कशाला पैसे आणल, मला काय तोडं अक्कल नाही. आणि माझा काही संबंध नाही. ती त्या गोव्यामध्ये दुसरा विश्वजित आहे, तो त्यांच्या पक्षातलाच आहे, त्याचं नाव विश्वजित राणे आणि तो त्यांच्या शेजारचा आहे. आता तो ह्याला पाडायला बसलाय, तो त्यांच्या पक्षातला करत, त्याला वाटलं ह्यो पडला की हा मुख्यमंत्री होईल, आणि तुम्ही माझ्या नावावर पावती फाडायला लागलाय. आणि माझा काही संबंध नाही. ज्याला निवडून आणायचंय त्याला मी निवडून आणतोच, ज्याला पाडायचंय त्याचा कार्यक्रम आता नाही करत कुणाचा, पण नाही करत नाही मी. मला काय कुणाच्या मदत पडायचंच नाही. साहेबांनी जे दादांनी शिकवलं तेच मी आपलं करतो. पण कशाला डिवचताय, मी कुणाच्या मदत नाही. मला पक्षाने जबाबदारी दिली म्हणून मी लोकांना भेटत होतो, काही माझा दुसरा संबंध नाही. त्यांनी काहीतरी मला बदला घ्यायचा आहे म्हणे म्हणून मी इथं आलो, असं वाक्य त्यांनी वापरलं कडेगावात. मला माहित नाही, मी ऐकलं नाही, मी कशाला ऐकतोय. दुसऱ्याचं काय बदला घ्यायचा. आता बाहेरचा माणूस घेऊन तुमच्या पोरावर, विश्वजित कदमावर, तुमच्या भावावर जर बदला घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्याला चोख उत्तर येणाऱ्या 23 तारखेला ही पलूस कडेगाव जी जनता देईल, हा मला विश्वास आहे. पुन्हा इथं फिरकणारच नाही गडी, तुम्हाला लिहून देतो. एवढं त्या ठिकाणी तुम्ही कडेगाव तालुक्यात आणि शहरामध्ये वातावरण करायला पाहिजे. काहीतरी आवाज ऐकतोय मी मागणं. अरे तुम्ही एक मुख्यमंत्री एका राज्याचा आणला प्रचारासाठी,
म्हणून तुम्हाला एवढं कौतुक वाटायला लागलंय. अरे मी एक 6 महिन्याचा कालावधी सांगतो, 6 महिन्याचा. 6 महिन्यामध्ये तुमच्या विश्वजित कदमांकडे एक नाही, दोन नाही, अरे 6 मुख्यमंत्री आले होते. 6 मुख्यमंत्री आले होते. एकनाथराव शिंदे आले होते, फडणवीस साहेब आले होते, अशोक गेहलोत आले होते, सुखविंदर सुखू आले होते. किती लोकांची, सिद्धरामय्या आले होते. किती लोकांची नावं सांगायची. आणि तुम्हाला एक आला की नवं लग्न झालं का वाटायला लागलं का काय मला माहित नाही. एक मुख्यमंत्री आलं की तुम्हाला फार कौतुक वाटायला लागले. आणि त्याला स्क्रिप्ट द्यायची, हे असं असं बोला, म्हणजे त्यांनी बोलायचं. काही फरक पडत नाही. माणसं या ठिकाणी माहिती आहेत, आपला कोण परका कोण लोकांना कळतं. अरे तुमचं आमचं नातं 30-40 वर्षापासून आहे या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी आज आपल्याला नम्रपणे विनंती करायची की आज इथं विशाल पाटील जे आहेत, रेवंत अण्णा आहेत, ही सगळी मंडळी आज माझ्या प्रेम, मी काय अण्णाला बोलवलं नाही, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला गरजच नाही, माझा विश्वास तुमच्यावर आहे. अण्णा स्वतःहून आलेत, मला म्हणले विश्वजित तुझ्यासाठी मला यायचं. अण्णांचा मनाचा मोठेपणा आहे. मला त्यांनी दिल्लीत पण सांगितलं मी विश्वजितकडे जाणारच आहे. कर्नाटकचे DK शिवकुमारजी मला म्हणाले मी विश्वजित तुझ्याकडे येतो. म्हणलं साहेब माझ्याकडे येऊ नका, तुमचा माझ्या जीव आहे, पण विक्रमकडे जा, जतमध्ये जा, कारण तिथं कन्नड बोलतात, त्यांना कळतं, तिथं जाऊन काय करायचं ते तुम्ही बोला. आणि तिथं जाऊन त्यांनी जबरदस्त काल कार्यक्रम भाषण ठोकून टाकलं. हे सगळ्या गोष्टी, हे जे आम्ही पुण्याई जी मिळवली, ही तुमच्या आशीर्वादाने मिळाली हो, तुमच्या प्रेमाने आम्हाला ही पुण्याई मिळाली. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा लोकतीर्थाचा कार्यक्रम आम्ही केला, दिवस रात्र आम्ही कदम कुटुंबातले सदस्य, कार्यकर्ते सगळे लोक राबत होते. प्रत्येकाच्या घरटी पत्रिका पोहोचली. आम्हाला वाटलं 1.5 लाख लोक येतील. कुठलं 1.5 लाख? या ठिकाणी आमच्या माहितीने पोलिसांनी सांगितलं 5 लाख लोक त्या ठिकाणी साहेबांच्या कर्तृत्वाला अभिवादन व्यक्त करता येतील. आणि आता मला असं म्हणायचंय, तुमच्या वडिलांबाबतीत तुम्हाला आदर आहे, चांगलं आहे, प्रत्येक मुलाला वडिलांबाबतीत आदर असलाच पाहिजे. मी म्हणलं माझ्याहून तुमचं 9 वर्षांनी वय मोठं आहे, तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या सहकारी कारखान्याला होतं ते पुसून टाकलं, मग ठीक आहे, जो तुमचा सातारा जिल्ह्यात कारखाना त्याला तरी नाव द्या ना, कुणी रोखलंय तुम्हाला? ओढण वडिलांच्या नावावर मतं मागायची असतील तर. आणि दुसरं, या ठिकाणी एवढं वर्ष झाले कधी स्मारक उभं करायचं डोक्यात आलं नाही. जेव्हा विश्वजित कदमांनी 2019ला आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सभासद, सगळ्या कामगार, तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छेनुसार तिथं स्मारकाचं काम आम्ही सगळ्यांनी उभं केलं. मग तुम्हाला आठवण झाली की आपणही काहीतरी करायला पाहिजे. चांगलं आहे, करा, आम्हालाही आनंद आहे, आम्ही कधीतरी येऊन तिथं अभिवादन व्यक्त करू. पण हे कुठली पद्धत? आज मला या ठिकाणी सांगायचंय की प्रवृत्ती समजून घ्या. विशालरावनी तो थोडक्यात सांगितलं, त्यांना आणखी 15 मिनिटं दिलं असतं तर बरंच काय उघडकीस केलं असतं, त्यांनी सगळंच काढलं असतं. पण आज सगळं काढू नका, पुढचा काळ आपला विशालदारा. आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या नम्र विनंती करायची, विशेषतः माता भगिनींना, आता हे स्वतःचं काम काही सांगू शकत नाही, आता काय सांगणार? लाडकी बहीण किती? 1500 रुपये. लाडक्या बहिणीची आठवण केव्हा झाली? लोकसभेमध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने दणका दिला तेव्हा तुम्हाला लाडकी बहिणीची आठवण झाली, बरोबर? आणि 1500 रुपये देत आहेत. आज सिलेंडर मागले, आज तेलाचा डब्बा 1600चा 2200, आज स्टॅम्प पेपर 100चा 500, आज रिचार्ज सुद्धा 100चं काहीतरी वाढलंय, मला कोणीतरी सांगितलं. म्हणजे 1500 रुपये दिलेत आणि 2000 रुपये तुमच्या खिशातनं काढून टाकले. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती करायची की त्या सगळ्या गोष्टींना फसून जाऊ नका. महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला दिले, एअरबस दिलं, या ठिकाणी फॉक्सकॉन कंपनी दिली, 2 लाख तरुणांना महाराष्ट्रातला रोजगार उपलब्ध झाला असता. परंतु दिल्लीतनं फोन आला, गुजरातमधनं फोन आला आणि तुम्ही आमच्या महाराष्ट्राला झुकवण्याचं पाप केलं. अरे बेट्यानो, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि हा विश्वजित कदम महाराष्ट्राला कधी झुकून देणार नाही, महाविकास आघाडी कधी महाराष्ट्राला झुकून देणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही माणसं महायुतीची आपल्याला नको आहेत. हा आपला मतदारसंघ हा साहेबांच्या काँग्रेस पक्षाच्या विचाराने काम करणार आहे. आयुष्यभर आम्ही मुलींना, आता हे लाडकी बहीण म्हणतात ना, अरे आमची बहीण, आमची मुलगी 30 वर्षापासून सांभाळतो आम्ही, तिला सक्षम केलं, तिला नुसतं एकटीला पैसे दिले नाही, तिला एवढी ताकद दिली शिक्षणातून की ती आज अख्खं घर तिचं चालवतंय. हे आमचं काम होतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करायची की आज याला फसून जाऊ नका. 2 दिवस राहिलेत, मला जितेशचं भाषण चालू होतं, विशालरावनी सांगितलं आता कायमचीच ही प्रवृत्ती टाकून टाका. मला कोणतं म्हणलं साहेबांना मुख्यमंत्री पदापासून रोखण्याकरता अशी उमेदवारी होत होती म्हणून. आता तसंच माझ्या बाबतीत चालू आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, मला कसली काळजी नाही. दिल्ली जाम आहे माझी,
दिल्ली जाम आहे, तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा आणि जे काय तुमचं स्वप्न आहे, साहेबांचं नव्हतं ते, पलूस कडेगावचं स्वप्न आहे, ते येणाऱ्या काळात निश्चितपणे तुमचा विश्वजित करून दाखवेल. कारण ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी आहे, तुम्ही माझ्या पाठीशी आहे, या पलूस कडेगावची गोरगरीब जनता माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून आपल्याला जाता तेच सांगायचं. कडेगाव तालुक्यात काय केलं सगळ्याला माहिती आहे. 1200 कोटी निधी आणलेत. अरे का पुस्तक वाच, लिहिता वाचता येत असेल तर वाच व्यवस्थित. 1200 कोटी पत्रकारांना माहिती आहेत, लोकांना माहिती आहेत, सगळ्याला माहिती आहे 1200 कोटी आणलेत. कसे कसे आणलेत? पुसेसावळीचा 263 कोटीचा रस्ता आणला. पलूस तालुक्यात, कडेगाव तालुक्यात किती सबस्टेशन उभे केले सगळं माहिती. आता यादी वाचायला लागलो तर वेळ मिळायचा नाही मला. तडसरला मोठं गोडाऊन केलंय, हे सगळं आता काम तुम्हाला माहिती येणाऱ्या काळात दिसेलच. कारण काही कामं चालू आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, एक साहेबांचं स्वप्न होतं आणि दादांची इच्छा आहे, आणि ती इच्छा येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करेल. या कडेगाव तालुक्यातल्या माता भगिनींसाठी आणि गोरगरीब असं हॉस्पिटल उभं करेल की या ठिकाणी आज गरीबाला कुठली आरोग्य सेवा असेल तर त्यांनी तिकडे आलं पाहिजे. माझ्या साहेबाचं हॉस्पिटल आहे, आमच्यासाठी या भावनेतून आलं पाहिजे. हे काम चालू राहील. रेवंत अण्णा आले, ते जेवले नहीं हैं. अन्ना बहुत मैं थोड़ा लंबा स्पीच किया क्योंकि जो हमारे ओपोनेंट है वो बगल में ही रहने वाले, ज़्यादा कुछ कर नहीं सकते. वो थोड़ा इधर करने की कोशिश कर लेते, लेकिन वो ज़्यादा करने में ये सब लोग मेरे साथ हैं. अन्ना मैं इतना ही कहूँगा कि मैंने बाढ़ अकाल में बहुत काम किया है, बहुत प्यार है इन लोगों का, हमारे परिवार की तरफ बहुत आशीर्वाद है. इसलिए हम तक इस महाराष्ट्र में, हिंदुस्तान में इतना काम कर पाए. मेरे चाचा मोहनराव कदम जैसा आदमी पूरे महाराष्ट्र में नहीं होगा. ऐसा आदमी महाराष्ट्र में नहीं होगा जो किसी के भतीजे के पीछे उसका आशीर्वाद है. ये सब लोग मेरे साथ हैं. अन्ना आप आए, आपने खाना नहीं खाया, मैं जानता हूँ, आपको सुनने के लिए बहुत हम लोग तरस रहे. अन्ना के बारे में एक ही मैं बता दूंगा, एक किस्सा मला सांगायचा. अण्णाच्या मुलीचं लग्न होतंय. भाजपवाले किती वाईट आहेत विचार करा. मुलीच्या लग्नात त्यांना अटक केलं. मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी एखाद्या चित्रपटाच्या सीन सारखं मुलीतल्या लग्नामध्ये आले असलेल्या लोकांना सांगितलं, एक दिवशी या तेलंगणामध्ये हे भाजपचं सरकार असणार नाही, बीआरएसचं सरकार आहे. आणि ह्या माणसांनी पाहायला भिंगरी नाव घरोघरी या ठिकाणी फिरून काढलं. अख्ख्या असा माणूस आमच्या पाठीशी आहे. ही माणसं आम्ही जोडली आहेत मनानी, आणि ते कुठंतरी आज प्रेमाने या ठिकाणी आणलेत. त्यांचं सगळ्यांनी स्वागत करतो. अण्णा आपने 2 शब्द कहिए, इसलिए आपको रिक्वेस्ट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो 20 तारखेला मतदान